नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा नवीन भागामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण डावखिरीवर आणि स्नोईंग पॅडंग विलेज पाहिल्यानंतर जे क्रँकसुरी वॉटरफॉल आहे तो पाहण्यासाठी आलो आहोत. काय झालं नाही बॉक्स वॅगन इंडिया रोड ट्रिप म्हणजे भूटान नेपाळ काय म्हणजे तिकडे जाणार आहे का फक्त. चलो बेस्ट ऑफ लक, बाय. थँक्यू. वॉटरफॉल आहे, तिथून समोरून जायला एंट्री आहे. त्याचा हा पार्किंग लॉट आहे. इथे छोटेसे हॉटेल्स पण आहेत. इथून वॉटरफॉलचा रस्ता आहे. काठी घ्यायची का तुम्हाला? काय खालती जाण्यासाठी असा रस्ता आहे. 20 मिनिटाचा ट्रेक आहे, जसं की उईसिडोंग वॉटरफॉलला पण केला होता. त्यानं थोडंसं चालून आल्यानंतर इथून खालती जायला चांगला रस्ता आहे, म्हणजे पायऱ्या आहेत. इथून वॉटरफॉलचा व्ह्यू पॉईंट आहे आणि खालती वॉटरफॉलला जाण्यासाठी इकडे रस्ता आहे. येथे ट्रेकसाठी जवळजवळ एक 3000 पायऱ्या आपल्याला उतराव्या लागतील. दोन्ही स्टेप खालीच आहेत उतरून. हा इकडे सरळ जातो, तर आपल्याला या रस्त्याने खालती जायचंय. क्रँकसुरी वॉटरफॉल आहे, त्याचं समोर तिकीट घर आहे. ते टायमिंग सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे. बोटिंग आणि स्विमिंग आहे ना, तेही करू शकता. आपण त्याला लाईफ जॅकेट आवश्यक आहे. ड्रिंक अलाउड नाही आहे, लहान मुलांना अलाउड नाही आहे. ड्रिंकिंग अल्कोहोल स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. इथं समोर तिकीट लहान मुलांना 30 रुपये तिकीट आहे. जिप लाईनचं इकडे समोर आहे, 300 रुपये पर पर्सन. आणि आपण आता खालती वॉटरफॉल बघायला जातोय. पर पर्सन 50 रुपये एंट्री फीस आहे. इथे लाईफ जॅकेट आहेत. कार पार्किंग केल्यापासून एक 15 ते 20 मिनिट चालल्यानंतर आपण इथे पोहोचलो आहोत. इथे आल्यानंतर तुम्हाला स्वच्छ आणि निळेशार पाणी पाहायला मिळेल. इथे याचा बेस्ट टाइम हा पोस्ट मान्सून, म्हणजे जेव्हा पावसाळा संपतो, एक सप्टेंबर ते डिसेंबर ह्या महिन्यामध्ये आलं तर तुम्हाला इथे पाणी पाहायला मिळेल. डिसेंबर नंतरही तुम्ही इथे व्हिजिट करू शकता, परंतु तेव्हा पाण्याचे प्रमाण हे कमी असेल. जी क्रँकसुरी नदी आहे त्या नदीवरती हा वॉटरफॉल तयार झालेला आहे. इथे येऊन जर तुम्ही पोहणार असाल तर एक एक्स्ट्राचा ड्रेस सोबत ठेवा, जेणेकरून पोहणे झाल्यानंतर तुम्हाला तो वरती येऊन चेंज करता येईल. लाईफ जॅकेट आहे तिथे, आपण रेंटवरती घेतोय. हे लाईफ जॅकेट घेतले आहे, त्याशिवाय पोहायला अलाउड नाही आहे. जर तुम्हाला पोहायचं नसेल तरी पण तुम्ही खालती येऊन जिथे दगड वगैरे आहेत त्या दगडावर भरून खालतून फोटो वगैरे पण काढू शकता. जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ तुम्ही इथे पोहू शकता, थांबू शकता, परंतु इथे एक अर्धा ते पाऊण तास एवढा वेळ पुरेसा आहे.
क्रँग सुरी नावामागे अशी आख्यायिका सांगितली जाते की क्रँग म्हणजे गुहा आणि सुरी म्हणजे हत्यार. येथे जी वॉटरफॉलच्या खालती जी एक मोकळी जागा दिसते गुहेसारखी, तिथे जयंतिका राजवटीच्या काळी येथे हत्यारे लपवली जात असत आणि जी काही प्रमुख सेनापती किंवा माणसं होती त्यांना फक्त याचं लोकेशन माहिती होतं. त्यामुळे आजच्या ह्या ठिकाणाला क्रँग सुरी असं नाव दिलं गेलं. पोहून झाल्यानंतर वरती इकडे कपडे चेंज करायला रूम पण आहेत. पर पर्सन 10 रुपये एवढे चार्जेस घेतले जातात आणि येथे तुम्हाला वॉशरूमची वगैरे पण सुविधा अवेलेबल आहे. जी क्रँग सुरी नदी आहे त्या वरच्या भागामध्ये येथे तुम्हाला बोटिंग वगैरे पण करता येते आणि येथे कॅम्पिंगसाठी पण टेंट वगैरे पण अवेलेबल आहेत, जिथे तुम्ही कॅम्पिंगसाठी रात्री थांबू शकता. इथे जर तुम्हाला बोटिंग करायचं असेल तर त्यासाठी एक्स्ट्रा एंट्री फी द्यावं लागेल. अडल्टसाठी 40 रुपये आणि जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी 20 रुपये, 200 रुपये एवढे चार्जेस आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही 4 जण बसू शकता. एकदम क्लीन पाणी आहे. इथे खालती उतरण्यासाठी एक 15 ते 20 मिनिट आणि इथे जर तुम्ही 1 तास थांबलात आणि वरती जाण्यासाठी एक 20 ते 25 मिनिटं जरी पकडले तर एक 1.5 ते पावणे 2 तासामध्ये इथून तुम्ही रिटर्न पार्किंगला जाऊ शकता. या साईडला इकडे जिपलाईन आहे, 300 रुपये पर पर्सन. हा जो क्रँग सुरी वॉटरफॉल आहे हा शिलाँग पासून एक 90 किलोमीटर डिस्टन्स वरती आहे. यासाठी तुम्हाला एक 3 तास लागतील आणि जी जोवे सिटी आहे तिथून एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. हा वॉटरफॉल पाहिल्यानंतर आपण जी जवळची जोवे सिटी आहे तिथे नाईट स्टे साठी जात आहोत. सायंकाळचे 6 वाजलेत. आम्ही सध्या जे जोवे सिटी आहे तिथे पोहोचलोय. तिथे रूम बघतोय. खालती जो बाजाराचा एरिया आहे तिकडे रूम आहे म्हणून सांगितले. इथे बोर्ड आहे. आपण डावकीवरून आलोय सध्या. बटाटे, आलूचे किती प्रकार आहेत. ही जी जोवे सिटी आहे ती जी वेस्ट जयंतिया हिल्स हा जिल्हा आहे त्याचं हे एक प्रशासकीय केंद्र आहे. इथे तुम्हाला राहण्यासाठी, खाण्यासाठी, तसेच शॉपिंग करण्यासाठी वगैरे वेगवेगळे ऑप्शन अवेलेबल असेल. जसे आपल्याकडे जी मोठी सिटी असते त्याप्रमाणे ते सगळं काही अवेलेबल आहे. अजून आम्ही रूम नाही केली आहे. इथे जेवण करून याच्यानंतर आम्ही रूम बघणार आहोत. उद्या सकाळी आपण जे दिमापूर आहे तिकडे जाणार आहे, त्यामुळे तो जो रोड आहे त्याच रोडला आपण रूम करणार आहोत. व्ह्यू होमस्टे म्हणून आहे तिथं वेस्ट जयंतिया हिल्स डिस्ट्रिक्टमध्ये. रूम आहे. एकच दिसते पण देईल ना ते सोप वगैरे सगळं घेऊन सोप टॉवेल आहे काय. तर मित्रांनो आजच्या ह्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. सकाळी आपण लवकर उठून जे दिमापूर आहे जे की नागालँडमध्ये आहे तिकडे जाणार आहोत. तर लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.